बघा, एका कोनाचा कोटिकोन व पूरक कोन यांचे गुणोत्तर 7/16 आहे. तर त्या मूळ कोनाचे व पूरक कोनाचे गुणोत्तर किती? सर मित्रांनो, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश ते दोन कोन परस्परांचे कोटिकोन, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते दोन कोन परस्परांचे पूरक कोन असतात, हे आम्हाला माहीत आहे. गणित सहजरित्या लक्षात यावं म्हणून बारकाईनं लक्ष द्या. इथे एक आकृती काढली. या आकृतीमध्ये मी एक चांदणी काढायला लागलो, स्टार. गणिताचं वर्णन या कोनाच्या स्वरूपात किंवा हा कोन म्हणतो, ज्याच्यामध्ये मी स्टार केलं, हा कोन म्हणतो की माझा कोटिकोन आणि पूरक कोन यांचं गुणोत्तर 7/16. माझा हा कोन म्हणतो माझा कोटिकोन म्हणजे हा, आणि माझा पूरक कोन म्हणजे कोणता हो सर? तर हा. यांचं गुणोत्तर हा कोन ज्याच्यामध्ये स्टार केलं, हा कोन म्हणतो यांचं गुणोत्तर 7/16 आहे. आता लक्ष द्या, इथं कोटिकोन आणि इथं लिहितो मी पूरक कोन, आणि याच्या खाली त्यांची ही गुणोत्तर मांडा. ही गुणोत्तर आहे 7/16. लक्ष द्या, हा संपूर्ण कोन, ही संपूर्ण रेषा म्हणजे सरळ कोन सुद्धा असतो. पूरक कोनाच्या जोडीचं माप 180 अंश, सरळ कोनाचं माप 180 अंश. आता इथं लक्ष द्या, लक्षात कायमचं ठेवा. गणित समजलं नसेल तर पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका, पहा. पूरक कोनाच्या जोडीचं माप लेकरांनो 180 अंश. प्रत्येक गोष्ट तर काही लिहून देऊ शकत नाहीत कोणतेच गुरुजी. बारकाईनं लक्ष द्या. लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही येत नसते लेकरांनो. पूरक कोनाच्या जोडीचं माप लिहा 180 अंश. कोटी कोनाच्या जोडीचं माप 90 अंश असते, वजा स्वरूपात मांडा. आणि ही गुणोत्तर चलपद वापरून वजा स्वरूपात मांडा. वजाबाकी करायची म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. हे मोठं गुणोत्तर अगोदर चलपद वापरून, चलपद x वापरा, वजा आता 7x. हे वजा स्वरूपातच का मांडायचं हो सर? मित्रांनो, हा सरळ कोन पूरक कोन म्हणून एकूण ह्या कोनाचं माप 180 अंश असते. 180 अंश कोनातून ह्या कोटी कोनाचं ह्या कोणाला असलेल्या या पूरक कोनाचं माप वजा करायचं म्हणजे आपल्या राहिल्या ह्या कोनाचं, ज्या कोनाचं वर्णन प्रश्नामध्ये आलं, त्याच्यामध्ये आपण स्टार दाखवला, त्या कोनाचं आपल्याला माप मिळेल. म्हणून ही वजाबाकी. ही वजाबाकी आली लेकरांनो 90, आणि ही वजाबाकी 9x. 90 कडे जाताना हे 9 आता भागीला, समोर एकटे x, हा भाग गेला 10 हे उत्तर आलं अंशामध्ये. याचा अर्थ हे 10 अंश म्हणजे स्टार अंतर्भूत केलेला कोन का? नाही. लक्ष द्या, हे कोटिकोन आणि हा पूरक कोन यांचं गुणोत्तर आहे 7/16. याला 10 गुणाया आल्या x ची किंमतीनं. याचा अर्थ हा कोटिकोन आहे 70 अंशाचा आणि हा पूरक कोन आहे 160 अंशाचा. लक्षात घ्या, हा कोन इथं लाल अक्षराने मी दर्शवतो. हा कोटिकोन 70 अंशाचा आणि हा त्याचा या कोनाचा पूरक कोन 160 अंशाचा. ओके. आता या लंबापासून पहा, ही जी उभी रेष आहे 90 अंशाचा कोन करणारी, इकडची बाजू लक्षात घ्या. या भागामध्ये हा एक आणि हा एक दोन कोन दिसत आहेत. हे दोन कोन परस्परांचे कोटिकोन आहेत, ज्यांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. त्याच्यातला एक कोन जर 70 अंशाचा, तर अर्थात दुसरा कोन ज्याचं गणितात इथं वर्णन आलं, माझा कोटिकोन आणि पूरक कोन यांचं गुणोत्तर 7/16. असं जो कोन म्हणतो हा कोन अर्थात किती अंशाचा हो? हा कोन 20 अंशाचा. ओके. आता आपल्याला मुख्य प्रश्न विचारला की मूळ कोनाचे म्हणजे ह्याच कोनाचे. आता इथे एक आकृती काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, ही अशी आकृती काढली सरनं. हा कोन ज्याच्यामध्ये मी स्टार केलं, हा कोन आणि याचा
पूरक कोण कोणता? जो लाल ठिपक्यानं मी दर्शवला. या मधातल्या लंबाशी काही घेणं देणं नाही. हा कोण आणि याचा हा पूरक कोण, यांचं गुणोत्तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं. इथं लिहितो वाटल्यास, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं मूळ कोण, ओके, आणि इथं त्याचा हा पूरक कोण, यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न आहे. या कोणाचं माप इथं आपल्याला कळालं 20 अंश. ओके, आता पूरक कोणाची ही जोडी आहे, हा मूळ कोण आणि लाल टिंब्यानं दर्शवलेला त्याच्या बाह्य भागातला, ही पूरक कोणाची जोडी आहे. लेकरांनो, 180 अंश पूरक कोणाच्या जोडीचं माप असते. याच्यातून हा मूळ कोण 20 अंशाचा वजा करा. ही वजाबाकी म्हणजे या पूरक त्याच्या पूरक कोणाचं माप 160 अंश, मूळ कोण 20 अंशाचा, यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलं. म्हणजे ह्या दोन्ही संख्या एकमेकाला भागीला आहेत. शून्याला शून्य गेलं. आता लक्ष द्या, 2 आणि 16ला संक्षिप्त रूप द्या. 2 बेसर, 2 16, 1 8. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे. पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलं.